आता एक किस्सा झाला. आता हायवेने जात असताना माझ्या पाठीमागून एकटा माणूस जोरात आला गाडीवरून आणि समोरची गाडी अडवून त्याच्याशी भांडणं काढायला लागला की तू का थुकलं सांगावरती म्हणून. मी बघत होतो, मला समजा ना, मी जाऊन तिथे थांबलो तर ड्रायव्हर म्हटलं अहो मी थुकलेलं नाही, मी काय केलं नाही. नाही, आता ड्रायव्हर लोक थुकतात तसं, ते नॅचरली आहे. पण किस्सा घडला होता वेगळाच. नगरपालिकेने गाड्या सुरू केलेल्या आहेत, ते पाण्याची फवारणी करत असतात. ती पाण्याची फवारणी कशासाठी, तर एअर पोल्युशन कमी करण्यासाठी करत असतात. ती फवारणीची गाडी पलीकडच्या रस्त्यावरून गेली होती आणि त्याचे जे शिंतोडे होते ते ह्या माणसाच्या अंगावरती उडाले होते आणि ह्या माणसाला वाटले की समोरच्या काहीतरी गाडीवरती थुकलेलं आहे म्हणून. तर माणसानं काही खाली येईल नव्हतं. आम्ही गेलो तिथं, आम्ही त्याला एक दोघांनी सांगितलं अहो नाही हो तसं नाही, ते महापालिकेची गाडी गेली, त्यांनी पाण्याची फवारणी केली नाही. तेव्हा तो शांत झाला. ते कसं झालेलं आहे माणसांना घरात की एक डोक्यात आपल्या आयडेंटिटी झालेलं आहे की रस्त्यावर ते सगळे थुकतात आणि हे जातात. त्याच्यात असं खऱ्या अर्थाने वेगळ्या रीतीनं पाणी पडलं तरी समोरच्याला वाटतं की चला समोरनं कोणीतरी थुंकलं वगैरे काय. हे तर कॉमन झालेलं आपल्या, ते सगळेजण थुंकत असतात. असं तुमच्या बाबतीत कधी घडतं का? कधी घडलंय का, कोणी थुंकलंय का तुमच्या अंगावरती आणि तुम्ही कधी जाऊन भांडलाय? बघा, विचार करा घडला असेल तर. पण आता इथून पुढे मात्र खात्री करत जावा, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे. एअर पोल्युशन कमी करण्यासाठी महापालिका पाण्याची फवारणी करतात रस्त्याला. उगाच बिचारायला एखाद्याला माराल तुम्ही नाहीतर जाऊन.